नमस्कार. तर जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूअर्स असणार ना, तर माझ्या बेडरूमच्या कपाटावरती जे काही वस्तू आहेत, तर तुम्हाला डेली दिसत असणार आहे ब्लॉग्समध्ये. तर हे पहा या ठिकाणी ना, मी रायबाच्या वाढदिवसाला जी सायकल मिळाली होती ना, पहिल्या वाढदिवसाला, ती झाकून ठेवलेली होती. कारण ती रायबा जास्त चालवत नव्हता, तेव्हा खूप छोटा होता आणि हे पहा त्याच्यावरती खूप जास्त धूळ वगैरे बसलेली आहे आणि आता असं वाटलं, की आता रायबा बऱ्यापैकी मोठा झालेला आहे, त्याला खेळण्यासाठी कामात येईल म्हणून ती झटकून वगैरे काढली, मस्त स्वच्छ करून घेतली आणि रायबाला दाखवली. तर ती जेव्हा त्याचा बर्थडे होता ना, पहिला बर्थडे, तर त्या दिवशी गिफ्ट मिळालेली ती सायकल आणि त्याने ती यूजच नाही केलेली. मग आज पहिल्यांदा तो यूज करतोय आणि त्याला याच्यासोबतच अजून एक सायकल मिळाली होती, जी माझ्या आईने त्यांनी घेतलेली होती. तर ती माहेरीच आहे. ती तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये पाहिली, कारण तो तिकडे मामाच्या गावाला गेल्यानंतर ती सायकल खेळत असतो, जी की येलो कलरची आहे. सेम या सायकलसारखीच आहे. तर ती तिकडे खेळत असतो, पण ही तर कपाटाच्या वरतीच ठेवलेली होती 1.5 वर्षापासून. तर आज तिला काढण्याचा मुहूर्त लागला. त्यानंतर मग रायबा खुश झाला ती सायकल पाहून आणि खेळत होता. रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ झाली, त्यामुळे मग या ठिकाणी स्वयंपाक केला. फक्त खिचडी बनवायची होती. त्यानंतर बरेच भांडे धुण्याचे पडले होते. मग खरकटं पाणी काढून घेतलं आणि भांडे धुवून घेतले. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किचन ओटा मस्त साफ करून घेतला. त्यानंतर देवघराजवळ दिवा लावून दिला आणि सगळं खाणं-पिणं आवरल्यानंतर मी जे कपडे धुवायचे आहे ना, ते रात्रीच एकत्र काढून ठेवत असते. म्हणजे सकाळी कसं मला जॉबवरती जायचं असतं आणि मग ते कपडे वगैरे जमा करून आणि धुईपर्यंत खूप वेळ वाया जातो. मग कपडे असे एक ठिकाणी जमा करून ठेवले का, तर मग बराच वेळ वाचतो. त्यानंतर अंथरुण वगैरे टाकून घेतले. रायबाच्या पप्पांच्या पॅन्टच्या खिशामध्ये पाहिलं ते सापडतं का, पण ₹1 पण नाही सापडला माझं पॅडला. त्यानंतर रायबाच्या पप्पांनी रायबासाठी बरेच खाण्याचे पदार्थ आणले, कारण रायबा मागे आजारी होता. तर त्याला ब्लड खूप कमी सांगितलं म्हणून काजू बदाम वगैरे आणले आणि माझ्यासाठी फेअर अँड लव्हली. चला तर मग मी आता खूप मस्त गोरी-गोरी होणार आहे फेअर अँड लव्हली लावून. नंतर रायबा घरात आला आणि त्याने पाहिलं, "आई हे काय आहे? आई ते काय आहे?" मग जे काही खाण्याचे साहित्य होते त्याला सांगितलं काजू बदाम आहेत. तो खूप खुश झाला. मग मला म्हणतो, "मला फोडून दे." ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.